जय गजानन, कसे आहात? तर धुलीवंदनचा ब्लॉग आहे। मला माहिती आहे लेट झालंय ब्लॉग अपलोड करायला, परंतु ब्लॉग खूप छान आहे, तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा। तर होळीच्या दिवशीच मी असं तूप वगैरे बनवून घेतलं होतं। छोटीशी क्लिप ही तुमच्यासोबत आजच्या ब्लॉगमध्ये ॲड करते। तर अशा प्रकारे जर तुम्ही लोणी बनवलं ना, मी दाखवते तशा प्रकारे, तर भांडेसुद्धा कमी भरतात, म्हणजे 2च भांडे भरतात, एक मिक्सरचं भांडं आणि आपण ज्यामध्ये कढवून घेणार आहे तूप ते भांडं। तर नक्कीच माझ्या पद्धतीने ट्राय करून बघा। देवपूजा केली अगोदर, सकाळी सकाळी छान देवपूजा वगैरे करून मग बाहेर जायचं होतं। तर खूप मजा केली आम्ही धुलीवंदनच्या दिवशी। तर देवांना सुद्धा रंगपंचमी धुलीवंदन खूप आवडत असतं, त्यांना कलरसुद्धा खूप आवडतात। तर अशा प्रकारे मी देवपूजा वगैरे केली। सकाळचे 9 वाजलेले होते। वीरूला असं निवांत उठवलं, जेणेकरून त्याचा आरामसुद्धा होईल आणि त्याला फ्रेशसुद्धा वाटेल। तर त्याला कलर खेळायला फार आवडतो आणि धुलीवंदन म्हटल्यावर काय मज्जाच असते, दिवसभर पाणी कलर वगैरे खेळायला। तर बघा इथे मी त्याला फुलं अशी चुरगळून त्याच्या अंगावर टाकले, त्यानंतर कलरसुद्धा लावला। त्याला खूप आवडलेला कलर वगैरे मम्मानी लावला। तर आणि मुलांना कसं दिवसभर दंगा वगैरे करायचा असतो, तर त्यांची झोप होणं सुद्धा गरजेचे असते। तर बघा दादासोबत लगेच मस्ती करायला लागला। त्यानंतर हा त्याचा फ्रेंड आहे कॉलनीतला, तर तो बघा किती सावकाश आणि किती लाजाळूपणाने एकमेकाला कलर लावत आहे। तर असं असतं मुलांचं, निस्वार्थ असतात मुलं। तर त्यानंतर बघा आमची सुद्धा होळी झालेली। तर इथे बघा वीरू किती छान धावाधाव करतोय आणि भरपूर माझ्या कॉलनीतल्या सगळ्या बायका वगैरे आल्या। मग काय, तुम्हाला सुद्धा आवडलं ना आमचा डान्स? तर माझ्या कॉलनीतल्या बायका आहे, खूप एनर्जेटिक आहे आणि खूप धमाल मस्ती, आणि सगळ्या एजच्या बायका होत्या त्याच्यामध्ये। तर संध्याकाळची वेळ आहे, तर 4:30-5 वाजले असतील साधारण, अंधारच वाटतोय। तर इथे चहा वगैरे घ्यायचा होता मला छान फ्रेश। दिवसभर काय आम्ही जेवण वगैरे केलं आणि आरामच केला। तर आहूंनी सगळा स्वयंपाक वगैरे करून ठेवला होता, तेवढी मदत आहे त्यांची मला। चहा वगैरे घेतला इथे, तर मुलासोबत गप्पा करत, मिस्टरांसोबत गप्पा करत करत आम्ही चहा घेत असतो संध्याकाळच्या वेळेला। नाव ठेवलं माझ्या पोळ्याला। तुम्हाला ऐकायला आलं का माझा मोठा मुलगा काय म्हणत होता? तर तो म्हणत होता, तुझ्या ज्या चपात्या आहे ना त्या माझ्या घशामध्ये टोचत होता। तर असंच तो माझी मजाक करत असतो कधी कधी। तर आहूंनी संध्याकाळच्या वेळेला इथं छान लस्सी आणि मुलांसाठी कुल्फी आणलेली होती, मँगो फ्लेवर आणि एक साधी होती। विवानला म्हटलं एक बाईट दे, तर दिलं, पण वीरूनी बघा मला रे का बरं? ए वीरू इकडे बघ, काय खातोय? असे असतात नटखट मुलं। तर त्याचबरोबर तुम्हाला दाखवायचं विसरले, तर माझ्या बाळाचं ऑपरेशन झालेलं आहे, मोठ्या मुलाचं, विवानचं, तुम्ही जो बघताय तो। तर त्याला मास्क घालूनच फिरायला सांगितलेलं आहे, गर्दीमध्ये अलाउड नाही आहे। तर मास्कसुद्धा आणलेले आहे, पण त्याच्या साईजचा नव्हता मिळाला मास्क।
त्यानंतर आज होती धुलीवंदन. सगळ्यांकडे चिकन मटन असतं, पण माझ्याकडे चिकन मटन कोणीच खात नाही. तर इथे मुलांना फक्त मी ऑमलेट बनवून देते, मुलंच खातात. मिस्टर आणि मी दोघंसुद्धा चिकन मटन वगैरे काहीच खात नाही, तर ऑमलेट बनवून देते. तर इथे छान कांदा आणि टोमॅटो बारीक कापून घेतला, कोथिंबीर घेतली, मीठ मिरची पावडर घालून छान त्याला ढवळून मिक्स करून घ्यायचं. आपण याच्यामध्ये हिरवी मिरचीसुद्धा ॲड करू शकतो, पण मुलांसाठी बनवते त्यामुळे साधं सिंपल बनवते. आणि तव्याला थोडंसं तेल घालून त्याला छान दोन्ही बाजूनी भाजून घ्यायचं. असं खूप टेस्टी आणि मुलांना कांदा टमाटर बघून खूप छान वाटतं, तर ते आवडीने सुद्धा खात असतात. कोथिंबीर वगैरे घातल्यावर अजूनच टेस्टी लागतं. तर बघा इथे रेडी आहे ऑमलेट. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने करून बघा. त्यानंतर दोन्ही मुलांना जेवू घातला बसून. जेव्हापासून विवांचं ऑपरेशन झालं तेव्हापासून जेवणामध्ये सुद्धा बरेच चेंजेस झालेले आहे. कारण विवानला सुद्धा तिखट वगैरे खायला घालायचं नाही सांगितलेलं आहे. तर बघू आता किती दिवस नाही जमणार आहे त्याला तिखट, त्याला ठसका लागतो किंवा जेवताना सुद्धा त्रास होतो. त्यामुळे मी त्याला फिक्कं फिक्कं देत असते आणि दोन्ही मुलं सोबतच जेवण करत असतात. तर दोघांनासुद्धा मला सोपं झालं आहे, दोघांनासुद्धा साधं फिक्कं चालतं म्हणून. तर अशा प्रकारे दोघांना मी जेवू वगैरे घातला अगोदर, जेणेकरून त्यांची भूक शांत झाली तर घरामध्ये सुद्धा ते छान मौज मस्ती करतात, खेळतात. नाहीतर त्यांचीसुद्धा खूप चिडचिड होते. तर बघा विरूचं काहीतरी चाललेलं होतं इथे. तर कसा वाटला आजचा ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघत राहा. तर हे आता बघा असं पटापट मी क्लीन करून घेते. तर अशा प्रकारे मी संध्याकाळच्या वेळेला सगळं क्लिनिंग करून ठेवत असते. मी कितीही थकले असले तरी रात्रीच किचन हे क्लीन करून ठेवते, जेणे सकाळी आपल्याला निवांत फ्रेश असं वाटेल. तर बघा हा झेड प्लांट आहे जो माझ्या ताईकडून आणलेला होता. त्यानंतर हा जो मनी प्लांट बघताय त्याचासुद्धा मला कट करून लावायचे आहे. त्यानंतर बघा कपड्याने असा गॅस ओटा असा स्वच्छ पुसून घ्यायचा. तर बघा क्लीन फ्रेश. तर कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आज दिवसभराची मी खूप थकलेली होती आणि सगळ्यांनी धुलीवंदनचे नक्कीच एन्जॉय केलं असेल. तर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.